नमस्कार मंडळी. विनोदाच्या डफावर थाप मारून हास्याची शाहिरी करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, आज देखील महाराष्ट्र शाहिरीची टीम आपल्या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. तर मंडळी, आता इथे सुरू होणार आहे चर्चेचं गुऱ्हाळ. यातून निघणार मात्र आहे हास्यरस, जो घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले हास्यरथी महारथी. नमस्कार नमस्कार नमस्कार. MHA प्रस्तुत तज्ञांचा सल्लामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, तुम्हाला माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात विविध विषयातील मान्यवर मंडळी येतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि समाजाला भेडसावणारे वेगवेगळे प्रश्न घेऊन आपण त्याच्यावर सांगूपुंगू चर्चा करतो. सांगो पांग. काय काय बोलताय? नाही नाही, हा शब्द सांगितला मी. सांगो पांग. सांगू पुंगू नाही, सांगो पांग. हो का? अगं बाई, मराठीवाले असे शब्द कधी बदलतात कळतच नाही बाई. सांगोपांग हाच मूळ शब्द आहे, सांगो पांग. हो का? बरं, तर असं वेगवेगळ्या विषयांवर आम्ही सांगोपांग चर्चा करतो. आणि आजच्या आमच्या चर्चेचा विषय आहे निद्रा नाश. आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला इथे उपस्थित आहेत ज्येष्ठ मनोविकार तज्ञ डॉक्टर पृथ्वी प्रताप सर. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत. सर, अजिबात वेळ वाया न घालवता आपण लगेचच चर्चेला सुरुवात करूयात. प्रेक्षक इथे उपस्थित आहेत, ते तुम्हाला प्रश्न विचारतीलच. पण तत्पूर्वी सर, मी एक छोटीशी कविता केली आहे, ती तुम्ही सगळ्यांनी गोड मानून घ्या. अगदी अगदी अगदी. तर अशी आहे. वा. बाळा झो झो रे, फोनला म्हण नो नो रे. वा. बाळा झो झो रे, फोनला म्हण नो नो रे. झालाय तुला निद्रा नाश, झालाय तुला निद्रा नाश, कारण फोन पाहतोस तू ताशन ताश. वा, जबरदस्त. धन्यवाद धन्यवाद. हे तुम्ही निद्रानाशला ताशनताश असं यमक जुळवलं का? हो सर. यमक मागून येऊन टपकवून नाही गेलं? हरकत नाही, गमतीचा भाग. तर आपण आता चर्चेकडे बोलूयात. हो. पण मला असं वाटतं, निद्रानाश हा फार महत्वाचा विषय. लक्षात घ्या, हो. श्रीमंतातल्या श्रीमंतापासून गरीबातल्या गरीबाला भेडसावणारी ही समस्या म्हणजे निद्रानाश. खरंय खरंय. निद्रानाश म्हणजे काय, तर झोप न येणं. बरोबर की नाही? आता झोप नाही येत म्हणजे नेमकं काय होतं, तर स्ट्रेस असतो, आपल्याला अजिबात डोळ्याला डोळा लागत नाही. तर या निद्रानाशावर जर कुणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी ते विचारावेत. डॉक्टर, मैंने एक प्रश्न विचारा. विचारा ना, विचारा विचारा. विचारा. त्या चित्राशाचं काही झालं? कोण चित्राशाह? तुम्ही बोलत ना चित्राशाह. या बसा, या बसा बसा बसा, या बसा बसा बसा. नाही, तुम्हाला अजून आपला मूळ विषयच कळलेला नाहीये. चित्राशाह असा विषय नाहीये, तर निद्रानाश असा विषय आहे. लक्षात घ्या. चित्राशाह कोण? चित्राशाह काय? हरकत नाही. लक्षात घ्या, निद्रानाश म्हणजे काय, तर झोप न येणं. पण तत्पूर्वी मला तुम्ही सगळ्यांनी सांगा, इथे आत्ता जमलेल्यांपैकी छान 8 ते 10 तासांची झोप कोण कोण बरं घेतं? सगळेच जर छान झोपतात तर मला निद्रानाशावर का बोलायला बोलवलेलं आहे? मग मुळात मी प्रॉब्लेम कोणाचा सॉल्व्ह करू? मला सर नाही सर, हे टीव्हीतनं मंडळी बघतात ना, आपलं ऑडियन्स आहे, त्यांना निद्रानाशाचा प्रॉब्लेम असू शकतो. सांगा सर, त्यांच्यासाठी सांगा. बरोबर बरोबर. आता आपल्या टीव्हीतनं जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांच्यासाठी मी हा प्रश्न विचारणार आहे. मला सांगा, झोपेसाठी सगळ्यात महत्वाचं काय? गादी. नाही, गादी काय असेल? नाही, गादी नाही. लक्षात घ्या, गादी नाही. झोपेसाठी सगळ्यात महत्वाचं काय? दारू. तिकडे कुठे नाही, दारू नाही. त्याच्याशिवाय झोपच येत नाही. तू बसा खाली. नाही, दारू नाही. शांतपणे प्रश्न आहे का? झोपेसाठी सगळ्यात महत्वाचं काय? छत्री. काय संबंध आहे मला सांगा? झोपेचा आणि छत्रीचा काय संबंध? ते आमचं सिलिंग लिकेज मारताना आम्ही छत्री घेऊन झोपतो. अरे त्या हसताय का तुम्ही? हे बघा, लक्षात घ्या, तुमचं जर सिलिंग लिकेज मारतं तर ते लिकेज काढा. हे बघा, झोप येण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मनशांती. आपलं मन जर शांत असेल
तर आपल्याला छान झोप लागते. पण तेच जर मन शांत नसेल, मनात विचारांचं काहूर माजलं असेल तर झोप लागत नाही. त्यामुळे मनशांती फार महत्वाची. जेव्हा मनशांती असते तेव्हा छान झोप लागते, आयुष्य छान होतं. डॉक्टर, मला एक प्रश्न आहे. विचारा ना, विचारा. माझं मन शांत आहे वा. आणि मला झोप सुद्धा मस्त लागते. वा. पण मी झोपलो की लोक मला मारतात. तर बापरे, हा वेगळाच प्रॉब्लेम आहे. हा मी पहिल्यांदा ऐकतो असं की झोपल्यावर लोक मारतात. का बरं मारतात? मी ड्रायव्हर आहे ना. मी गाडी चालवताना झोपलो की लोक मारतात. अरे, खरं तर लोकांनी हरकत नाही. ऐका माझं, तुम्ही हे करू नका. मुळात गाडी चालवताना तुम्ही झोपू कसे काय शकता? मी सीट बेल्ट लावून झोपतो. चांगलंय, उत्तम. सीट बेल्ट लावावा. याला काय अर्थ आहे? म्हणजे ही चर्चाच कळत नाही मला. सीट बेल्ट लावून झोपतो गाडी चालवताना म्हणजे काय करता तुम्ही? तुम्ही तरीही रिस्कच घेताय ना. मुळात तुम्ही गाडी चालवत असताना झोपलं नाही पाहिजे. तुम्हाला झोप आली असेल तर तुम्ही गाडी बाजूला लावा आणि मग झोपा. नाही डॉक्टर, गाडी बाजूला लावली की मला गरमा होतो, मग माझी झोप उडते. मग मी पुन्हा गाडी सुरू करतो. वारा लागला की पुन्हा मला झोप लागते. आता मला सांगा डॉक्टर, ह्याच्यावर मी काय करायचं? अशा प्रसंगी यांनी काय करायला हवं, तुम्ही उत्तर द्या डॉक्टर. मला मी कसं सांगणार आता याच्यावरती? मी काय, तुम्ही मुळात गाडी चालवताना झोपायचं नाही इतकं लक्षात घ्या. हा डॉक्टर, हा विचारा. माझ्याकडे ते जायला गाडी पण नाही, तरी बी मी झोपल्यावर निवार हाणते ती मला. अरे बापरे, हा एक अत्यंत मला वेगळा प्रश्न वाटतोय तुमचा. का बरं तुम्हाला हाणतात, म्हणजे मारतात? वॉचमॅन आहे ना मी. काय करताय तुम्ही? मुळात जर तुम्ही वॉचमॅन आहात तर तुम्ही झोपू कसे काय शकता? वॉचमन या शब्दातच लिहिलेलं आहे ना, वॉच ठेवणारा मॅन. मग तुम्ही वॉच ठेवायला हवं. तुम्ही झोपता म्हणून लोक काय डॉक्टरला मगाशीच म्हणला तुम्ही झोप किती महत्वाची आहे आयुष्यात, आणि आता म्हणताय झोपू नका. असं कसं चालेल? नाही, झोप महत्वाची आहे, पण तुम्ही तुमच्या घरी जाऊन झोपा ना. काम करत असताना कसं काय झोपाल? मुळात मला कळत नाहीये, जर कार्यक्रमच निद्रानाशावर आहे तर बेकार झोपणारे लोक का आणलेले आहेत तुम्ही? हो ना. अरे हसताय काय? ऐका. तुम्हाला जर कळलं नसेल तर मी पुन्हा सांगतो. निद्रानाश म्हणजे काय तर झोप न येणं, हो की नाही? तर तुम्हाला झोप येत नसेल, निद्रानाशावर तुमच्याकडे काही प्रश्न असतील की बाबा मला निद्रानाश आहे, तो या कारणासाठी आहे, तर मला सांगा. मला विचारा की बाबा का झालेला आहे माझा निद्रानाश, मला विचारा. कोणाला काय विचारायचं? हा, मला विचारा. ते निशा कुंद्राचं काही झालं? यांना पाठवा, यांना घरी पाठवा. का? यांना मी मुद्दाम करतायत हे घरी. निशा कुंद्रा कोण आहे मला सांगा. अहो तुम्ही आता बोलले ना. मी निद्रानाश म्हणालो की नाही सर? तुम्ही निशा कुंद्रा कुठे म्हणताय मला सांगा. अहो नाही, तुम्ही निशा कुंद्रा बोललात. बस तर नाही, काय होतं त्यांना कळत नाहीये. मी निद्रानाशावर बोलतोय आणि ते निशा कुंद्राच्या. हरकत नाही, आपण पुढे जाऊयात. जेन्युइनली निद्रानाशावर जर कोणाकडे प्रश्न असतील आहे तर का काही? विचारा असेल तर. मी विचारू का मग? माझ्याकडे एक जेन्युइन आहे, लय जेन्युइन आहे. विचारा. पुढे येतो. म्हणजे लय वर्षांचा प्रश्न आहे माझा. विचारा. मला सांगा, आपण झोपल्यावर जर येऊन पंखा बंद केला कोणी तर काय होते? अर्थात आपली झोपमोड होते. पंखा बंद केल्यावर झोपमोड होते. होते की नाही झोपमोड? मग मला सांगा, ते कुंभकर्ण बियाणं 6 महिने झोपायचं, तेव्हा त्याच्या आई बापानं पंखा बंद केला नाही का? अरे बापरे. मग तो पंखा काय ते यायला 6 महिने का नुसतं गार 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 फिरतच होता का? मग तवा लागा रावण राज्यामध्ये लोड शेडिंग होत नव्हतं, मग आत्ता का बरं लोड शेडिंग होते? जबरदस्त जागर चल. जागर बस. सर काय सर? मुद्दाम करतो इकडे येऊन. जागेवर बस. मला माफ करा, मला खरं तर हे बघा लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येत नाहीये. कुंभकर्णाचा विषयच नाहीये. निद्रानाश हा आपल्या कार्यक्रमाचा मूळ विषय आहे. निद्रानाश म्हणजे झोप न येणं. त्याच्याबद्दल जर कुणाला जेन्युइनली काही प्रश्न असतील तर विचारा. चला विचारा. सर तुम्ही चिडू नका नाही, सर, मी तुमची नाही. मनशांती ढासळते, तुम्हालाच निद्रानाशचा प्रॉब्लेम होईल. घ्या हे घ्या. आपल्या निद्रानाशावरती एखादा जेन्युइन प्रश्न असेल तर विचारा. विचारा. जेन्युइन असेल तर विचारा. हा विचारा ना, विचारा या. नाही, एकदम जेन्युइनच आहे. ठंडा छाछ किधर मिली? चल बस, चल. थंडाचा माफ करा.
माफ करा माफ सर. माफ करा. नाही थंडा छास मुळात थंडा छास असा शब्दच नसतो, निद्रानाश असा शब्द आहे. आणि जर तुम्हाला निद्रानाश बोलायला जमत नसेल तर तुम्ही इन्सोमनिया म्हणा. द्या अजून 4 पंच द्या त्यांना. निद्रानाशावर 4 पंच काढले, इन्सानियतवर किती काढतील? इन्सानियत काय आहे? मग आता तुम्ही बोललो काय स्वतः? अरे इन्सोमनिया असा शब्द आहे. तुम्हाला ऐका ना, तुम्ही मुद्दाम ठेवलाय का हा कार्यक्रम? नाही. मला छळायला ठेवलाय का? निद्रानाशावर बोलायला आलोय, त्याच्यावरती जर कोणाकडे जेन्युइनली प्रश्न असेल तर विचारा रे. आणि जर तुमच्याकडे तुम्हाला जर कारण हवी असतील, तुम्हाला एखादा उपाय हवा असेल निद्रानाशावरती मला विचारा, मी तुम्हाला सांगतो. सर आमच्याकडे बी तसा उपाय आहे एक. आमच्याकडे गावाला साताऱ्याला एक वैदू बाबा आहे. हा. तो केळं देतो. तो सांगतो साली सगळं केळं खावा, स्वालच सगळं. नाही ना, हा उपाय लय डेंजर आहे. का? अरे माझं अंग सुजलेलं, मला माहिती आहे ना, मला अनुभव आहे का म्हणजे. साली सगळं केळं कस काय? काय झाला, मला झोप येत नव्हती ना, त्याच्यामुळे मला एकाने सल्ला द्याला, साली सकट केलं खा. तर मी काय झालं, मला झोप येत नव्हती म्हणून मी 2 केली घेतली आणि सालीकडे गेलो. तर तिला काय बोललो, मला झोप येत नाही, आपण केलं खाव्या. तर केलं खाता खाता तिच्या नवऱ्यानं बघितला आणि मला सुचवला. घरी आलो आणि बायकोन सुचवला, आणि त्याच्यामुळे हा उपाय नको, दुसरा उपाय. अरे काय माणूस. मुद्दाम करताय तुम्ही हे? नाही मुळात एका विनोदासाठी मेहुणीला साली म्हणाला, लाज नाही वाटत तुम्हाला? सर चिडू नका. चिडू नको तर काय, हा काय प्रश्न आहे मला सांगा, हे काय उपाय आहेत मला सांगा. बस. दळभद्री उपाय सांगितलेला आहे तुमच्या वैदू बाबाने तुम्हाला. हा देते तर तू जाऊन घे मग ते. देता ती युजलेस माणसं. काय प्रेक्षक बिंडोक प्रेक्षक बसवलेला आहे तुम्ही हा. माफ करा सर, माफ करा. हे बघा, कार्यक्रम संपायला ना अजून 2च मिनिटं बाकी आहेत. शेवटचा प्रश्न घेऊया आणि लगेचच आपण कार्यक्रम शेवटचा प्रश्न, याच्यानंतर मला इथे एक क्षण थांबायचं नाही. हो सर, बसा ना प्लीज, बसा बसा. कोणाला शेवटचा प्रश्न? हा तुम्हाला विचारा, चांगला प्रश्न. तुम्ही पहिल्यांदाच विचारणार आहे, नीट विचारा. हा. डॉक्टर हे ना काय करू रे, हे काय बसा खाली. विचारू दे ना सर. काय विचार म्हणजे हे असं कोणी विचारतं का? डॉक्टर हे काय? पहिला तर मला तो टोन आवडलेला नाही, डॉक्टर. आणि दुसरं म्हणजे माझ्या काय दारावर आलेत ते? नाही. घराच्या दारावर आलेत. डॉक्टर युजलेस. प्रश्न विचारायला सांगितला, नीट प्रश्न विचारा प्रश्न. उठ रे, उठ. इथं प्रश्न विचारण्याच्या मध्ये हा माणूस झोपतो. सगळे झोपणारे आणलेत आणि निद्रानाशावरती बोलायला बोलवलेलं आहे मला. विचारा. अरे मी नाही, तू विचारणार आहेस. विचारा करतोय. डॉक्टर एक जेन्युइन प्रश्न आहे माझा. विचारा, पटकन विचारा, चला. विचारा. अंगाई गायल्यावर खरंच झोप येते का? वा सर, चांगला प्रश्न विचारलाय सर, झोपेशी निगडीत आहे. बसा ना, बसा. चांगला प्रश्न आहे, गुड. लक्षात घ्या, अंगाई गायल्यानंतर झोप येते का? तर का अंगाई गीत जे असतं त्याला एक मुळात ती एक लयबद्ध रचना असते. लक्षात घ्या, त्याला एक लय असते की नाही. एक फॉर एन एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. नीज माझ्या नंदलाला रे. रे आला माझ्या रमया वसावया, रमया वसावया. मैंने दिलं तुझे पोतिया, मैंने दिलं तुझे पोतिया. यम्मा 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 हे बाबा अरे मी ताल लय सांगत. बस आज की रात है जिंदगी, फिर हम कहा तुम कहा. अरे तुमची काशी करा, खेळा अंताक्षरी. खतरनाक परफॉर्मन्स. यांच्या प्रश्नांनी हसून वाट लागली अक्षरशः. भारी. प्रसाद दा, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? वाह, अप्रतिम विषय होता. आणि ही सिरीज नावारूपाला येते याचा एक वेगळाच आनंद आहे. पृथ्वी धमाल केलीस आज. रसिका, हळूहळू तुला खूप मस्त सापडत चाललंय कॅरेक्टर. आणि तुम्ही सगळे म्हणजे अशक्य आहात, म्हणजे केवळ अशक्य. ब्युटिफुल, खूप मजा आली. क्या बात. मंडळी, एका लग्नाच्या बोलणीत हस्तक्षेप करणार आहेत देवाघरी गेलेले अण्णा. कसे? चला तर बघूया.
बाबा काय रे? अहो तुमचं काय चाललंय माझा बघण्याचा कार्यक्रम आहे ना, तुम्ही कसले तयार होताय? अरे वसाड्या, मुलगी तुला बघायला येणार असली तरी इम्प्रेशन माझं पाडणार आहे तिच्यावर. काय अरे शीतावरना भाताची परीक्षा घेतली, मग लग्न मोडलं मग तुझा. आणि तुझा चेहरा असा आहे ना, लग्नाचं स्थळ सोड, लग्नाचा स्किट पण कोण लिहणार नाही तुझ्यासाठी. बाबा काय? अरे काय 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 बाबा, काय काय, अरे दाढी पण कॉन्फिडेंटली येत नाही तुझ्या चेहऱ्यावर. पोरगी कोण देणार आहे तुला? बाबा अपमान काय करताय हो? हा अपमान आहे. मग एकतर माझी परीक्षा आहे आज. आता कुठली परीक्षा देतोय? करा किती परीक्षा देणार आहेस पासाडिया? बाबा ऐका, शांतपणे माझा ऐका. परीक्षा आहे म्हणजे मी एक मेटाफर युज केला. आयुष्याची परीक्षा आहे माझ्या. हा. एक मुलगी बघायला येते ना मला. हे माहिती आहे, काय नवीन सांगतोय? नाही तसं नाही, काय आता शिवालीने मला पसंत केलेलंच आहे, तसा तिचा होकारच आहे. आईचं पण होकार आहे, पण ते कोण आणणं आहेत त्यांच्या घरात, त्यांना मला पाहायचंय. जोपर्यंत ते मला बघणार नाहीत तोपर्यंत ते हे स्थळ पसंत करणार नाहीत, तोपर्यंत आमचं लग्न होणार नाही, हे की नाही? त्यामुळे आता ते जोपर्यंत येत नाहीत, मला पसंत करत नाहीत, मला टेन्शन आलंय बाबा. ऐक ना, टेन्शन घेऊ कशाला? खाऊन आलो असतो जरा, भूक लागली नाही इकडे. थोडी कळसोच नाही, इथे खाणं होईलच ना आता रघु. भूक लागली. हेच घर आहे का पण? हेच आहे घर. नक्की? बाबा बाबा बेल वाजली, दरवाजा उघडा. अरे बेलवाले दरवाजाच उघडणार. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार, या या या. अरे फोटो मध्ये वेगळे दिसतो आपण. नाही नाही नाही, मी पृथ्वी प्रताप. अच्छा, तुम्ही पृथ्वी हा. आणि तुम्ही का प्रताप का? नाही 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 नाही, ते म्हणजे बाबा प्रभाकर. अच्छा, म्हणजे तुमचा हा प्रताप. बसा ना बसा ना, या, बसा, या बसा ना बसा ना प्लीज बसा. थँक्यू. व्यवस्थित सापडलं ना घर? हो काही म्हणजे त्रास काय? नाही ना? नाही नाही अजिबात नाही. तू पत्ताच इतका परफेक्ट दिला होतास ना, लगेच सापडलं घर. थँक्यू छान आहे घर अगदी. थँक्यू आई. पाया पडायचं विसरलं, सो नाही सॉरी. नाही नाही, काही नमस्कार हरकत नाही. करतो. खूप मोठे हा. हा माझा लहान भाऊ रघु. मामा, माझा मामा रघु मामा. अरे राईट, मी सांगितलं होतं ना. येस, शिवा बोलत असते तुमच्याविषयी. मामा नमस्कार. अरे नाही, राहू दे, यशस्वी. थँक्यू. ते हे अण्णा येणार होते, ते आले नाही का? हे काय? या अण्णा आहेत? मी आवाजावरच ओळखलं ते अण्णा. नाही नाही नाही. तसं नाही बाबा. आई आहे ती माझी. मी अण्णा नाहीये हो. हे अण्णा आहेत, हे बघा. इथे बसू. सावकाश. हे 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 अण्णा आहेत? हो हे बघायला येणार आहेत मला? हो पृथ्वी, आले. हेच अण्णा आहेत. मग आमचं जे लग्न ठरवणार आहेत, म्हणजे जे होकार देणार आहेत, ते हे? पृथ्वी हो. पण हे कसं ठरवतील? का नाही ठरवू शकत ते? अरे गेलेत ना ते. सॉरी, म्हणजे पृथ्वी गेले म्हणजे ते गेले नाहीयेत रे. म्हणजे ते गेलेत पण ते गेले नाहीयेत. हे जरा वेगळं आहे ना. नाही नाही नाही, तसं नाहीये बाबा. म्हणजे अण्णा गेलेत हा. पण ते गेले नाहीयेत, ते स्वर्गात आहेत. ते आम्हाला सोडून गेले नाहीयेत, ते आमच्या बरोबरच आहेत, आमच्या सोबत राहतात ते. आणि माझा मामा आहे ना रघु मामा, तो बोलतो अण्णांशी. हो म्हणजे आमचे हे फक्त रघुशी बोलतात. तो झाड आहे ना, कुठला? आत्म्याचं झाड आहे ना तो. आत्म्याचं झाड? हो, त्यामुळे हे फक्त रघुशी बोलतात. प्रचंड जीव आहे दोघांचा एकमेकांवर. नाही, आमचं नातंच तसं वेगळं आहे. म्हणजे इतक्या वर्षांचं एवढा होतो ना मी, 12 वर्षाचा. ते काय? काय म्हणताय? नाही नाही नाही. काय झालं? अच्छा, तुम्ही काय काय थांब सर. एकटंच बोलतायत आता काय? काय आपलं नेहमीचं खायला हवंय का दुसरं काही हवंय? काय झालं? एक मिनिट मग. बरं विचारतो, खायला काही आहे का? नाही मग कोणाशी बोलला? नाही, भाऊजींशी बोलत होतो. भाऊजी आता जस्ट मला म्हणाले खायला काही आहे का, काही केलंय का खायला? पृथ्वी पृथ्वी अण्णा विचारतायत काही खायला केलंय खायला आहे का? भूक लागली अण्णा ना, म्हणून ते रघुला विचारतायत खायला आहे का? पोहे पोहे केलेले आहेत. पोहे? आहे ना, पोहे 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 चालतील. लिंबू सुद्धा लागेल, आंबट शौकीन आहेत. लिंबू नाही आहे, लिंबू नाही त्याला. विचार ना त्यांना. काय म्हणालात? हा, हो हो हो, हे सांगितलंय. हा, पोहे आहेत. पोहे चालतील ना? चालतील. थोडेसे गरम करून घेऊया. काय काय म्हणतात? काय म्हणतात? टाळी दिली, टाळी. अण्णांनी टाळी. फार
फार मिष्टी अगं स्वभाव आहे ताई तुला यांचा. सव माहितीये ना काय अण्णाचं काय बोलले काय काय म्हणाले अरे अण्णा ते शुभोत्याच्या लग्नाला आपण गेलो होतो ना लग्नाची बोलणी करायला तेव्हा पोहे होते ते लिंबाची फोड अशी केली आणि बी त्या नवरदेवाच्या डोळ्यात मला काही आठवतं यांना मध्ये पोहे चालतील म्हणाले पोहे पोहे घेऊन ये. हा पण पोहे पृथ्वी जा ना पोहे घेऊन ये. पोहे असं असतं आमच्या गप्पा पटप सुरू असतात गप्पा टप्पा होय का? आमच्या दोघांचाच व्हॉट्सअपचा ग्रुप आहे हा. मजा मजा करत असतो हा गरम होतच आहे इट्स व्हेरी हॉट नाउ डेज अरे माझ्याबद्दल काय बोलले काय नाही मग ते हॉट काय बोलले बाबा नाही मी हॉट आहे ना म्हणून नाही नाही त्यावेळेस मी हॉट आहे नाही तसं नाही म्हणते ते सांगत होते गरम होत आहे त्यांना असं हा काय काय हा काय म्हणताय एसी लावा एसी लावा नाही नाही एसी नाही आहे आमच्याकडे एसी नाहीये नाही आहे अण्णा अण्णा ऐकताय काय हा. एसी नाही आहे पंखा फास करू काय ताई तू शांत शांत लाथ मारतील, अण्णा, लांब. थांब, तू शांत हो. पंखा वगैरे काय बोलता फोटो तर एवढेच दिसत आहेत हात पण दिसत नाही दात कसं मारती मारतात पण अण्णा मारतात आवडलं नाही की मारतात एकदा स्वप्नात आले होते रघुच्या लाथ मारली आणि म्हणाले ए मी तुझ्या बरोबर राहतो ना तुझ्या खोलीत मला पंखा चालणार नाही एसी हवा उद्यापासून नाही तर मी कायमचा निघून जातो म्हणाले तोंडावर म्हणाले माझ्या म्हणजे मग ह्यांच्या रूम मध्ये राहत हो माझ्या रूम मध्ये राहतात अच्छा म्हणजे वास्तविक ना तुमच्या रूम मध्ये राहायला पाहिजेत ना त्यांनी नाही खरंय पण यांचं वेगळंच कनेक्शन आहे हो मी काय बोलणार आणि होय, होय. थँक्यू माझ्या बरोबर जेव्हा राहायचे ना हा. जरासा पंखा लावला की कुडकुडायला लागायचे त्यांना बाप. झेपायचाच नाही पंखा आणि आता बघा ह्याच्या रूम मध्ये राहतात ना एसी शिवाय एक रात्र झोप लागत नाही काय बोलायचं एसी लागतोच त्यांना एसी लागतो त्यामुळे लगेच अगदी. आम्ही दुसऱ्या दिवशी यांच्या रूम मध्ये एसी लावून घेतला वा वा हे पोहे पोहे हो हो पोहे खा पृथ्वी अण्णांना पोहे दे. आणली नाहीस तू प्लेट अण्णांसाठी फोटो कसा खाईल ए फोटो नाही तू देऊन तर बघ अण्णा खातात अरे खरंच खातात तुला खोटं वाट खरंच खातात तू दे जावई बापू देऊन बघा वेडेवाल ठेवा 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 गरम बाबा, आहेत तुम्ही हा, असं. भाऊजी गरम पोहे आहेत घाई घाई नको काय सवय त्यांना हा का कसे कसे आहेत अण्णा कसे खातात या गा या बघा अटकली ना सावकाश हे ना असं नाही ठसका लागला नका करू असं द्रघु वर शांतपणे बघायला खा. सांग. द्रघु वर बघा, वर वर बघा. वर. हे घ्या. अण्णा वर बरं बघा. वाटतंय का बरं बरं वाटतं वाटतंय का आता हं? काय नका म्हणताय करू ना हे असं श्वास लागतो ना आपल्याला हा आणि चावून खा जरा नंतर ऍसिडिटी होते सगळं पचत नाही मग नंतर आम्हाला त्रास भोगावा लागतो असं करू नका ते हा? हा. मामा आहे ना रघु मामा म्हणून आम्हाला कळतं की अण्णांना काय हवं असतं काय काय लागतं मामा नसतं ना तर ये बाळा नाही, कळलं असं असं नाही बोलायचं अहो ते काय हट्टी एवढ्यात ना तुम्हाला सांगतो मध्ये माझ्या मागे लागले होते बरोबर काहीतरी झालं माझ्यावर चिडले मला म्हणाले आत्ताच्या आत्ता जा आणि 21 उकडीचे मोदक खाऊ नये ही काय शिक्षा आहे आत्ताच्या आत्ता जा आणि 21 उकडीचे मोदक खाऊ नये म्हणाले 21 काय शेवटी करावं लागलं त्यांचं मन राखण्यासाठी म्हणजे खाल्लेत ताईनेच केले मग काय हे बासमती तांदूळचं काय पीठ बीट केलं आणि लगेच तिथे 2 मागवलं. तास मग मागवलं खाल्लं आम्ही तिकडे यांनी सांगितल्यावर ना इकडेची हिंमत आहे का कोणाची माणूस आणि काय झालाय, हा. रघु तर हे म्हणतील ते सगळं करतो नातच तसं आहे ना माझं ते प्रचंड प्रेम करतात पण रागही तेवढाच आहे. फार चिडचिड एकमेकांवर म्हणजे तुम्हाला सांगते एकदा आठवतं का काय चिडले होते कधी आठवतं? कधी 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 देवा तुला तू कसं विसरू शकतोस अरे प्रचंड चिडले होते तुझ्यावर शिक्षा काय दिली होती आता 1 महिना थंडीत कुडकुडत बसायचं तू मनालीला जा गेलो होतो मनालीला मग 1 महिना माझा रघु कुडकुडत बसला होता मी बोललो त्यांना की नाही मारे मला का पाठवताय ना आत्ताच आत्ताचा ताईकडून घेतले 70,000 रुपये इथलं इथे तिकडे काढले आणि गेलो तिकडे महिनाभर होतो कुली मध्ये ऐकत नाही माणूस तो कोणासाठी करणार त्या मग तुम्ही केलं ते म्हणजे अण्णांसाठी तुम्ही केलं नातच तसं आहे ना नातच तसं आहे काय करणार आता मग मला तर असं वाटायला लागलं अण्णा तुम्हाला शिक्षा देतायत का मजा करायला सांगतायत कळतच नाही 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 पृथ्वी नाही बाबा. नाही मामा आपलं- कधीच मजा नाही करत कधीच जीवाची मजा नाही केली त्याला काही हवं असेल ना तर मागणार सुद्धा नाही तो पण अण्णांना काही हवं असेल ना तर लगेच करणार हा माझा मामा रघु आहे ना माझा
म्हणून सगळं होऊ शकतंय, नाही तर काय यांच्या मनात आहे कुठे आम्हाला बसते कळलं. बस, अण्णांच्या फोटोवर बसतेस. हा तुझा स्वभाव आहे ना, म्हणून अण्णा चिडायचे नाही मी हिच्यावर. कशाला करतेस, तिकडे बस ना गई. या बाजूला घेतो, हा. वा वा वा. पण हे बारीच आहे, म्हणजे मला आवडलं तुमचं आणि अण्णांचं प्रेम मला फारच आवडलं. हे वेगळंच आहे ते आमचं. काय वेगळंच सांगू? रसायन आहे. वा वा वा. काय म्हणाला? हो म्हणतायत आता माझ्याकडे लक्ष द्या, खाणं झालंय माझ्याकडे लक्ष द्या. मुलगा आवडला का विचारा. अण्णा नवरा मुलगा आवडलाय का? अरे बापरे, काय 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 म्हणतात नवरा मुलगा समोरून बरा वाटला, मागून जरा विचित्र वाटतोय. काय वाटेल ते बोलताय ते? हे काय स्टेटमेंट आहे? नाही, मागून झाला होता, पाठ बघितली त्यांनी तुमची, तो इथं नाही. मग हे बोलतील माझ्या पाठीविषयी. हा, मला मागे काहीतरी आहे, त्यांना काय आहे? हा? मला पृष्ठभाग तरी, त्यांना काय पुट्टा भाग आहे? हे असं असं करू नका अण्णा, चिडायचं नाही. अण्णा एक मिनिट, असं का करताय तुम्ही मला सांगा? का करताय असं? चिडायचं का? आपली मुलगी त्यांच्या आवडलं. कशाला ओरड? असं करायचं का मला सांगा अण्णा? रघु समजाव ना. नका ना करू, शांत व्हा ना. एक मिनिट, काय 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 मी आहे ना. एक मिनिट काय म्हणालात? नाही मी अजून काहीच नाही बोललो. तुम्ही नाही, एक मिनिट काय म्हणालात? अण्णा नाही हिंमत असेल तर एक मिनिट अण्णा, त्याच्याशी नाही माझ्याशी बोला. मग इतकं असेल तर माझ्याशी बोला ना. माझंच घर आहे हे. मी नाही अण्णा, हा त्याच्यासाठी सॉरी, त्याच्यासाठी आय एम रिअली सॉरी. मला माहिती आहे ते माझं चुकलं. हो तुम्ही वयस्कर आहात, मी मान ठेवायला पाहिजे, पण तू एक मिनिट अण्णा एक मिनिट थांबा, मी बोलतोय ना. रघुमामा आता मध्ये येऊ नका. तुम्ही बोललात की नाही मला मागून विचित्र दिसतो म्हणजे हे काय मला सांगा स्टेटमेंट आहे तुमच्याशी उद्या हो माझ्याशी बोलतात. एक मिनिट थांबा आई, एक मिनिट थांब. हे काय स्टेटमेंट आहे मला सांगा? मुलगा मागून विचित्र दिसतो, उद्या मी तुमच्या घरी आलो, लोक काय म्हणतील? मागून विचित्र दिसणारा जावई आला. कसं वाटतं मला सांगा? पृथ्वी तुमच्या घरात कसं यायचं मी? फक्त असं यायचं, जाताना काय असं जायचं मी मागून विचित्र दिसतं म्हणून? अरे नाही तसं नाही. हे कसं तुम्ही बोललात म्हणून मी बोललो की नाही? डोळा काय मार? डोळा काय डोळा काय मारताय? काय काय वेडे आहात का तुम्ही अण्णा? जावई बापू काय बोलताय? काय झालं? माझी बंकच करतायत. अरे काय तुम्ही पण अण्णा? म्हणजे कोणाला उचकायला? रघुला उचकायला? चला जावई बापू काय सांगता काय? हो नाही हो अण्णा, तुमचं मेवणा भाऊजीचं नातं आहे, तुम्ही बोला, मी नाही बोलणार. जावई बापू काय बोलताय? रघुना आलाय काय म्हणतात? का पण नाही मस्करी करत असतील. मस्करी करते. नाही मस्करी नाही करते म्हणजे काय झालं? हो मला नाही तुम्हाला एक मिनिट बाबा. पृथ्वी काय काय म्हणतात? अण्णा तुम्ही सांगायचं ना तसं. काय 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 त्यांना एसी चालत नाही, ते कुडकुडत झोपतात रात्रभर रघु मामाच्या बाजूला. रघु मग तुम्ही सांगत का नाही बंद करायला? अच्छा सांगता. रघुला बंद नसतो करायचा. नाही रघु काय ऐकते मी? काय ऐकते रघु? नाही एसी कोणाला हवा असतो? ह्या ना वस्तू मला त्यांना नको एसी. एक मिनिट मामा एक मिनिट काय काय लाज वाटते तुझी? बापरे काय सांगताय? काय म्हणताय? हो काय जावई बापू काय म्हणताय? चला काय बापरे हो काय ते म्हणे मनालीला जायची मी शिक्षा दिलीच नव्हती. रघु त्याचाच मनालीला घेऊन गेला होता. मामा उतरलास रे, माझ्या नजरेतून उतरलास. नाही ताई, लाज वाटते तुझी. अगं नाही. काय ऐकतेय मी? अगं तू त्यांच्याशी अण्णा मला विश्वास नाही याच्यावर. अण्णा नाही काय बोलतो? तुम्ही सांगितलंच नव्हतं त्याला 21 मोदक खायला? काय ऐकते मी? काय चाललंय रघु? हे खोट आहे. 21 मोदक त्यांनी सांगितले नव्हते तुला खायला. आई काय म्हणतात बघा. काय म्हणतात? रघु मामाने 5च मोदक खाल्लेत, बाकीचे 16 होते ते 40 रुपयाला एक असे विकलेत. नाही विकलं. तुझी लाज वाटते मला. ताई असं लाज वाटते, फसवलंस रे आम्हाला. नाही ताई, अण्णा नाही अण्णा सांगतो आई. काय झालं? अण्णा नाही काय झालं? भडकले? अण्णा अण्णा हे बघा अण्णा आता 2 महिन्यावर लग्न आलं, असं नाही करायचं. काय काय झालं? मुक्ती हवी म्हणतात. मुक्ती हवी म्हणतात मला जावयाचं तोंड बघायचं होतं, बघितलं आता मुक्ती हवी. अण्णा नाही असं करू नका, लग्नानंतर जाणार थांबा ना, सगळं ग्रहमक वगैरे करा, हळद मला नाही मिळू शकत मुक्ती. का अरे बापरे काय झालं? जावई बापू सांगा ना, आम्हाला ऐकू नाही येत. जीव अडकलाय रघु मामात, त्याला घेऊन जायचं म्हणतात. तू मार रघुरा, मार लवकर मार. अरे येडी झाली आहेस की काय तू? काय मारा? मी कशाला मारू? अगं नाही मारू शकत. अण्णा तुझे लाडके अण्णा बोलवतायत, मार लवकर. हो पण मी असं नाही ना मारू शकत. अण्णा काय
हो काय दूरदृष्टी हो तुमची. काय काय त्यांना माहिती होतं रघु नाही म्हणणार. काय म्हणताय मग, काय उपाय करू? काय करायचं? मारून टाकू. बरं मारू सगळे मिळून मारू. कसं कसं इथे ढकलतो 24 माळ्यावर. चांगली आयडिया. अरे नाही यार, मला नाही मारायचं यार. अरे असं नको करू, आपले अण्णा आहेत. अरे कसला अण्णा? खड्ड्यात गेला अण्णा. कोण अण्णा? अरे मी कुणाशी बोलत नव्हतो यार. फोटोशी कोणी बोलतो काय? अरे ताई मला ते मोदक खायचे होते आणि तिकडे कुलू मनालीला जायचं होतं म्हणून मी तुला फसवलं, खोटं बोललो आणि असं सांगितलं की ते माझ्याशी बोलतात म्हणून. सॉरी यार. माहिती आहे मला आणि शिवालीला हे माहिती आहे. शिवालीने मला आधीच सांगितलं होतं ते मोदक तुम्ही कुठे विकले, मनालीला कोणासोबत गेला होता, हे सगळं सांगितलं होतं. ती मला नेहमी सांगायची माझा मामा ना घरात थेरं करतो, फोटो असं नाचतो करून बोलतो, हे सगळं सांगितलं होतं तिने मला. तर आई बिचारी भोळी बाबडी आहे म्हणाली, तिचा विश्वास बसतो लगेच, तिचा नवरा गेलाय ना आणि तू स्वतःच्या ताईला फसवत होतास. याने फसवलंय तुम्हाला आई. तोंड नाही दाखवायचं मला परत. अजिबात माझ्या मागे येऊ नको. काय मजा आहे? काय मजा? माझ्या मागे येऊ नको. ताई माझा मला नाही बोलायचं. शिवा मी बोलतो. माझा आई ताई. क्या बात आहे, काय भन्नाट विषय होता आणि ज्या भारी सादर केलं. वा 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 वा. सई काय म्हणशील? भारी परफॉर्मन्स होता. मला संकल्पना खूप आवडली आणि मला असं वाटलं की सरांचा फोटो असल्यामुळे त्याची एक वेगळीच मजा होती. त्यांनी जास्त हायलाईट झालं कॅरेक्टर. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस फारच मस्त होते. प्लॅटॉनिक मस्त, म्हणजे तुमची फोडणी फारच आवडली. समीरदा मस्त, खूप अलाइव्ह केलं सगळं तुझ्या ॲक्शन्समुळे. आणि मला असं वाटतं की जी लोक अशी फसवेगिरी करतात त्यांची अशीच पीपीने जिरवली तशी जिरवायला हवी. मजा आली, मस्त संकल्पना. मंडळी, एक राजा निघालाय आपल्या राणीला घेऊन पर्यटनाला. बघूया त्यांचं हे पर्यटन आपल्याला हास्याच्या कोणत्या प्रांतात घेऊन जात आहे ते. काय फोटो आहे राणी सरकार? एवढा सुंदर, काय गोड फोटो आलाय राणी सरकार. म्हणजे उलालाच फोटो आलेला आहे राणी सरकार. प्रधानजी. आणि तो कावळा पण मागे असा बरोबर मध्ये आलाय तुमच्या. प्रधानजी, तो कावळा नाहीये, महाराज आहेत ते. अगं बाई, सकाळपासून आहेत कुठे महाराज? काही कल्पना नाही. प्रधानजी, हॅशटॅग सर्च माय किंग हबी. सॉरी महाराणी साहेबा, सॉरी. शिपाई 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 महाराज कुठे आहेत? कधीपासून त्या विंगेत उभे आहेत, यायलाच मागत नाहीत. हा काय ऍटिट्यूड आहे? ठीक आहे, पण महाराजांना बोलवा. महाराज, महाराज बाहेर या. महाराज, मी नाही येणार म्हाताऱ्यांनी बाहेर. माझ्या नावाच्या आधी गवंडी द्या, मग मी बाहेर येईन. काय महाराज? अहो गवंडी नाही, दवंडी. दवंडी. तीच म्हाताऱ्या द्या ना, मग मी येईन ना. बर बर, देतो देतो. आधी गवंडी द्या, मग मी येतो. दे बाबा, दे. काय ते गवंडी दे एकदाची. राजाधिराज महाराज वसाडेपूर सम्राट, कॉमेडी किंग, कॉमेडी स्टार, थोर समाजसेवक, ऑथेंटिक मेंटा फेम महाराज अरुण कदम हाजिर हो. हाजीर हो म्हाताऱ्या, मी चोर आहे. हाजीर हो बोलायला. पधार रे हो, असं बोलायचं. पधार रे बोल. मी पधार रहे हो, बोल रहे हो. पधार. पधार रहे हैं. मजा आली, मजा आली, किती आनंद आनंद मजा आली, किती आनंदी आनंद झाला. कुठलं प्रमोशन करताय तुम्ही नक्की महाराज? या महाराज, या. मजा आली ना. या. ए वसऱ्या, हा महाराज. काही करतस तू इकडं? माफी महाराज, माफी. काही नाही, राणी सरकार यांनी सेल्फी काढायला फक्त बसवलं होतं, बाकी काही नाही. या या. बसवलं महाराज. राणी सरकार मला कधीच सेल्फी काढायला बसवत ना. नशिबान आहे वसऱ्या तू. मग कधीतरी मिनी मध्ये असं घुसतो ना रे. तुम्ही ते मध्ये घुसता आणि तुम्ही कावळा वाटता महाराज. मी कावल्यासारखं दिसतो. आपले महाराज म्हणजे एकदम महाराजच आहे ना महाराज. हॅशटॅग क्यूट. महाराज होतात कुठे तुम्ही? अरे मिनी ते
नंदेशची तयारी करत होतो ना, पेट्या भरत होतो. महाराज नंदेश नाही हो, विदेश विदेश दौरा. हा विदेश फॉरेन ट्रिप. त्याच विदेश दौऱ्याचं पूर्ण प्लॅनिंग मी घेऊन आलेलो आहे. काही बोलता? म्हणजे काय, मी एक विजा अधिकारी इथे बोलवलेला आहे. हा, तर त्यांनी तुम्हाला जर विजा दिला तर तुम्ही विमानाने जाऊ शकता. काय एवढा नाचू, थांबा जरा. काय होणार आहे, तो विजावाला इथे येणार आहे, विजा अधिकारी तुम्हाला तो प्रश्न विचारणार. त्या प्रश्नांची तुम्ही नीट उत्तर द्यायची. बास, ती उत्तर नीट मिळाली, बरोबर मिळाली की विजा, विमान आणि तुम्ही आणि राणी एकत्र. महाराज भारी. नीट उत्तर द्याल ना? हो, तुमच्यामुळे माझी ट्रिप कॅन्सल नको व्हायला. अगं असं काय करतेस, सगळं आपल्या दोघांसाठीच चाललंय ना. तुमच्या दोघांसाठी सुरू आहे, पण राणी तुम्ही विजाचं टेन्शन घेऊ नका. तुमचा विजा मंजूर झालेला आहे. काय सांगता? हो. कसं काय? कसं काय म्हणजे, एवढ्या मूर्ख राजाशी लग्न केल्यामुळे सगळ्या देशांनी तुम्हाला विजा देऊन टाकलाय ऑलरेडी. सगळं ऐकायला आले बसारे. माफी मागा. हॅशटॅग मस्करी महाराज. फक्त महाराज, कसा आहे, तो जो विजा अधिकारी येणार आहे तो त्याच्या भाषेत बोलणार आहे. बरं. तो जे बोलेल ते मी तुम्हाला सांगणार, तुम्ही जे बोलणार ते मी त्याला सांगणार. मी तुमचा दुभाषी आहे. हा, दुभाषींचे लय नाटकं बघितलेत मी. कोण आले त्यांचा तरी आदर ठेवा, ते बसले आहेत त्यांचा आदर ठेवा, गेला बाजार आमचा दोघांचा तरी आदर ठेवा. काय विनोद चालले तुमचे, बसा तिकडे. राणी सरकार तुम्ही इथे या. अरे पाठवा रे त्या विजा अधिकाऱ्याला. हलोस्की 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 हलोस्की. हलोस्की हलोस्की. प्रधान बा हलोस्की. राणी बा हलोस्की. बाटलीतला गंगाराम. तो बाटलीतला बोलला म्हणा काहीतरी. बाटलीतला गंगाराम म्हणजे त्यांच्या भाषेत खूप मोठा माणूस. बाटलीतला गंगाराम खूप मोठा माणूस. बाटलीतला गंगाराम. इलियाद रे. निर्यास क्या निगाजी अस्कीना नारिस्काना मोठा आंचस्कार नॉर अस्तिस्ताना आरा का रे नारी. महाराज काय बोलतोय महाराज, तो म्हणतोय की त्यांच्या देशाचा विजा फक्त बुद्धिमान माणसांना मिळतो. आता रे काय महाराज, द्या तुम्ही प्रश्नांची उत्तर, मी आहे ना सांभाळून घ्यायला. उत्तर द्या. तुम्ही टेन्शन घेऊ नका प्लीज. प्लीज. नाही तो फॉर्म कुठे, फॉर्म असता दाखवा असता. नारोस्को नाही काय फालतूस्को बना. अंकुश सर काय लिहिलं असतं ना श्री नारस पाडाला पिकला आंबा इथे बघ तिथे बघ. थांबवस्ता काय असतो नो दोस्ता. अरे काय दोस्ता काय लिहिलं असता नारस का. महाराज काय झालं, काय लिहिलंय इथे तुम्ही. सगळे फॉर्म भरले मी. हे काय लिहिलंय, हा फॉर्म भरलाय तुम्ही. फॉर्म भरले मी. सगळी लाज घालवा माझी तुम्ही. अरे काय झालं म्हणजे हे काय नाव बरोबर आहे. राजा अरुण आनंदा कदम, वय 58 बरोबर आहे. राहता कुठे, वसाडपूर बरोबर आहे. सेक्स ईश्य, सेक्सच्या पुढे तुम्ही ईश्य असं लिहिलंय. सेक्स म्हणजे जेंडर. मी जेंडर वाटतोय. जेंडरचा अर्थ तुम्हाला काय वाटतोय महाराज. टॅलेंटेड. गप्पा बसा. टॅलेंटेड जेंडर म्हणजे बाई का पुरुष असं. बाई का पुरुष, पचकन पुरुष केला असतं ना मी. ठीक आहे ते मी सांभाळून घेतलं असतं. पण या पुढच्या प्रश्नाचं काय उत्तर दिलंय तुम्ही. विजा म्हणजे काय उत्तर आहे हे. कडकडाट. हंशी रंगमंच क्रमांक 13चा अभिनय होता हा. विजा म्हणजे कडकडाट. काय करू मी यांचं. तुमचं चालू असतं, मी कशाला कॉस्ट्युम घालून निघू का दुसऱ्या. थांबोस्ता बसोस्ता. महाराज इकडे. महाराज काय झालं महाराज. जवळ मराठी बोललाय तू. तू बोललास त्याची भाषा वेगळी आहे, तुम्हाला कळणार नाही. मराठी बोललाय तू. काय बोलताय महाराज. मराठी
नाही मला काहीच कळत नाहीये पण. नाही नाही मला अंदाज आला. मग मला अंदाज कसं आला. कळतंय? तुम्हाला त्याची भाषा कळत नाही आणि तुम्ही ऑलरेडी एवढ्या भाषा बोलता, तुम्हाला मराठी पण माहित नाहीये नीट, त्यामुळे त्याचे शब्द तुम्हाला मराठी ऐकू येत असतील, तुम्हाला भास होतोय महाराज. मी त्याला आता कन्व्हिन्स करतो की तुम्हाला प्रश्न विचारायला. फॉर्म बघून तो ऑलरेडी भडकलेला आहे. थांबा जरा. प्रश्न विचारायला दोस्तांस्तो प्रश्न विचारा सांदो. नारास्ता फर्स्ट प्रश्निंबा नारिस्ता डेव्हिड इकडचा कोंबडा युगांडात घेऊन गेला. कोंबडा युगांडात आरवेल की भारतात की नसता असता. महाराज कल्ले वसारे म्हणा, पण तू दुभाषी ना, तुला कशाला ना उगाच वाईट वाटेल तू बोल. हा तर महाराज प्रश्न असा आहे की डेव्हिडनी जर भारतातला कोंबडा युगांडात नेला तर तो भारताच्या सकाळी आरवेल का युगांडाच्या सकाळी आरवेल? तर मला कसं माहित वसाऱ्या महाराज? अरे डेव्हिड कोंबडा घेऊन गेले तर मला काय माहिती त्याने कापला नाही का खाल्ला नाही, मला काय माहिती? आरवेल कधी मला कसं माहिती? डेव्हिडला विचारा तुम्ही. मला काय विचारता? तुम्हालाच विचारलेल्या प्रश्नाला तुम्हालाच उत्तर द्यावं लागणार आहे. आता हे सांगू मी त्याला? विजाचा प्रश्न आहे महाराज. अरे हो, पण डेव्हिडने नेलाय, मी कसं सांगू? आता परशाचा मी कोंबड्या कापून खाल्ला तर मी सांगू शकतो त्याला चार बाबा तुरे आहेत, त्याला बाबा पाय आहेत असं सांगू शकतो. ह्याच्या कोंबड्याचं मी कसं सांगणार? मी सांगतो त्यांना. महाराज म्हणतायत की त्यांना कसं माहिती असणार आहे, तुम्ही डेव्हिडला विचारा. रॉंग आन्सर असतं. काय बाई सांगू, कसं सांगू? नागा सत्ता मी रिजेक्टेड. रिजेक्टेड नाही. या प्रश्नाचं एकदा उत्तर सांगा म्हणजे मला त्यांना सांगता येईल. उत्तर असता डेव्हिडने कोंबडा नेला असता, रात्रीच कापून खाला असता, कोंबडा नाही हरवला असता. हा तो काय बोलला माहितीये का महाराज, की रात्री डेव्हिडने कोंबडा ऑलरेडी कापलेला आहे म्हणून तो सकाळी हरवलाच नाही. एवढं सोपं उत्तर होतं आणि त्यांनी विजा रिजेक्ट केला. त्यामुळे विजा रिजेक्ट केला तुम्ही. माझी सगळी मेहनत तुम्ही धुळीत मिळवलीत महाराज. आता राणी सरकारांना एकटीला जावं लागणार आहे युरोपला. त्याचं तुम्हाला काय पडलेलं नाहीये? नाही मला जायचं तर आहे पण मी एकटी नाही जाऊ शकत. जरा ऐकता का? यांना विजा मिळसताला माझ्या बरोबर. मी प्रश्न विचार असतो, बरोबर उत्तर देसतो, विजा देसतो. राणी सरकार मी तुमच्या बरोबर येणार युरोपसाठी. मी एकटी कशी जाऊ? खरंय विचारा तुम्ही प्रश्न. मन पण यायचं. मंदबुद्धीस का? तुमचं नाव असता? प्रधानजी. ऍक्सेप्टेड. विजा ऍक्सेप्टेड. तुम्ही दोघं युरोप, तुम्हाला निरोप. स्क्रिप्टचं पाठांतर असतं. खूप सुंदर झाला परफॉर्मन्स प्रसादा. आज स्किट किंवा कॉस्ट्युम्स, सेट, विषय, परफॉर्मन्स याच्या पलीकडे जाऊन केदार आणि अंकुश यांच्याबरोबरच अरुणनी त्याच्या करिअरला सुरुवात केली आणि ते एकत्र कार्यक्रम करायचे. अरुण आज या मंचावरनं महाराष्ट्र गाजवतोय आणि त्याच्या समोर आज महाराष्ट्र शाहीरची टीम आली आहे. सो एका पिढीचा एक खूप छानसं गेट टुगेदर झालं या निमित्ताने असं मला फार मनापासून वाटतं. अरुण तुलाही शुभेच्छा या चित्रपटाच्या निमित्ताने आणि तुम्हाला सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. मजा आली. वंडर. जसं प्रसाद सर आता म्हणाले तेच मी थोडं विस्तृत स्वरूपात सांगेन. किंबहुना मी असं म्हणेन की आज 2 दुग्ध शर्करा योग इथे जुळून आलेत. एक तर केदार सर इथे आलेले आहेत महाराष्ट्र शाहीरच्या निमित्तानं आणि त्यांनी शाहीर साबळेंच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात सरांनी आणि अरुणदादांनी एकत्र काम केलेलं आहे आणि आज हे या कार्यक्रमात एकत्र उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर आज इथे जे स्किट सादर झालं त्यामध्ये ओंकार होता. शाहीर साबळेंचे नातू केदारदादा आणि तेव्हा एक जोडी खूप प्रसिद्ध होती, शाहीर साबळे आणि राजा मयेकर. तर राजा मयेकरांचा नातू ओंकार राऊत आज इथे उपस्थित आहे. आणि अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की केदारदादा सुद्धा शाहीर साबळेंच्या मुलीचा मुलगा आणि ओंकार सुद्धा राजा मयेकरांच्या मुलीचा मुलगा. सो आज असे खूप योग जुळून आलेत. तर या सगळ्याविषयी केदार सर तुम्ही काय म्हणाल? आम्ही ना 1990 साली एकमेकांना भेटलो. आम्ही एका शिबिरात एकत्र होतो. अरुण तेव्हाही तसाच होता आणि 2023 साली अजूनही तसाच आहे. आज मला कळत नाही आहे त्याच्या घशामध्ये काय यंत्र लागलंय. कारण कितीही काही म्हटलं तरी वयोपरत्वे आपला आवाज बदलत जातो. या माणसाचा आवाज बदलत नाही, या माणसाची एनर्जी बदलत नाही आणि या माणसाचा विसराळूपणा पण बदलत नाही.
माझे खूप ऋणानुबंध आहेत अरुण बरोबर. आणि ज्या स्टेजला आम्ही आलो असू, मी, भरत, अंकुश, आम्ही तिघही अरुणचे खूप ऋणी आहोत. कारण त्या कालखंडामध्ये आमच्यामध्ये सगळ्यात सेटल्ड कलावंत कोण असेल ना तर तो अरुण कदम होता. कारण त्याला नोकरी होती. आणि माझे कित्येक दिवस जेव्हा माझी फायनान्शियल परिस्थिती तेव्हा बरी नव्हती, तेव्हा अरुणनी स्वतःहून काढून खिशातून पैसे दिलेले आहेत आणि मला सांभाळलेलं आहे. अरुण, आय लव्ह यू. मी तिकडे येणार तुझ्या. कार्यक्रमात वेळ झाली निरोपाची. बघत रहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा संवाद.